आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। नरसोबाची वाडी जी लोकमान्या कृष्णातीरी शोभविजी सुधन्या अन्या तैसी देखलीन म्यासाची श्री दत्ताची राजधानी सुखाची असं वर्णन परमपूज्य परिवाजरकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी नृसिंहवाडीबद्दल केलेलं आहे। कृष्णा आणि पंचगंगेचा अवर्णनीय असा संगम आणि या संगमावर वसलेले श्री दत्तगुरूंचे हे स्थान खऱ्या अर्थानं दत्त जयंतीचा औचित्य साधून नृसिंहवाडीमध्ये कृष्णातीर दुमदुमलं आहे। नृसिंहवाडीमध्ये एकच गजर सुरू आहे, तो म्हणजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नृसिंहवाडीमध्ये एकच गजर सुरू आहे, तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आज शिरोळ तालुक्याची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे। सायंकाळी 5 वाजता श्रींची उत्सव मूर्ती नारायण स्वामी मठातून मुख्य मंदिरात आल्यानंतर श्रींचा पाळणा जोजवला जाणार आहे। उद्धरी गुरुराया तनया दत्तात्रया हा पाळणा गाऊन श्रींचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। आपण बघू शकतो श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये सध्या गर्दीचा उच्चांक झालेला आहे। लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्रींचा जन्मकाळ सोहळा नृसिंहवाडीमध्ये संपन्न होणार आहे। अगदी सकाळपासूनच म्हणजे पहाटे 2:30 वाजल्यापासून श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्तनामाच्या गजरानं दुमदुमत आहे आणि पहाटे काकड आरती महापूजा आणि पवमान पंचसुक्ताचं पठण झाल्यानंतर सायंकाळी मंदिरातल्या घड्याळाप्रमाणे 5:30च्या दरम्यान 5च्या दरम्यान दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी दत्तदेवस्थान, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, आरोग्य व्यवस्था आणि अशा अनेक व्यवस्थांमार्फत नियोजन करण्यात आलेलं आहे। यंदाचे मानकरी वासुदेव उर्फ अजित पुजारी यांच्या घरी श्रींचा पाळणा जन्मकाळ सोहळ्यानंतर नेला जाईल आणि उद्या पूर्ण दिवसभर तेथे तो दर्शनासाठी ठेवला जाणार आहे। आज सायंकाळी 9:30च्या दरम्यान पालखी उत्सव संपन्न झाल्यानंतर रात्री 10च्या दरम्यान मंदिर बंद होईल आणि उद्या दिवस रात्र मंदिर भाविकांसाठी सुरू असणार आहे। उद्या रात्री जागरणाची रात्र अशी उद्याची महती असणार आहे आणि खरं तर हा श्री क्षेत्र नृसिंहवाडीच्या इतिहासातला खऱ्या अर्थानं भाविकांच्या संख्येचा उच्चांक आहे। अनेक राज्यातून परराज्यातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक नृसिंहवाडीमध्ये दत्त दर्शनासाठी आलेले आहेत। कृष्णेबद्दल टेंबे स्वामींनी एक अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे। कृष्णा ही विष्णू रूपिणी आहे, वेण्णा आणि कोयना ही ब्रह्मा आणि शिव रूपिणी आहेत। या तिघींचा संगम जेव्हा होतो तेव्हा दत्त स्वरूप जन्माला येतं आणि या दत्त स्वरूपाचं हृदयस्थान श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये आहे आणि हीच नृसिंहवाडी दत्तनामाच्या गजरानं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तच्या गजरानं दुमदुमत आहे। या आनंदात आपण सुद्धा न्हाऊया आणि या दत्त जन्मकाळ सोहळ्याचा प्रतीक्षा प्रत्येकालाच लागून राहिलेली आहे। नृसिंहवाडीहून दत्त मंदिरातून दर्शन वडेर। TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।